हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवलिया करकटावरी ठेवलिया उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवलिया करकटावरी ठेवलिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिक वसुभवने विराजेत कंटिक वसुभवने विराजेत मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिक वसुभवने विराजेता कंटिक वसुभवने विराजेता तुलसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे
निरंतर हेच ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान निरंतर हेच ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमाई विठोबार 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 कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई
जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे पाहता लोचनी सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे विठ्ठल स्वाहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे बापर फुमादेवर सर्व सुखाचे आगर बापर फुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर फुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल माधव परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे 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 काळवेळ नसे नाम संकीर्तनी काळवेळ नसे नाम संकीर्तने काळवेळ नसे नाम संकीर्तनी काळवेळ नसे नाम संकीर्तने शनीचा योनी हेही नसे योनी न ते गतवत्ता योनी ठेवेल ते काळवेळ नसे नाम संकीर्तनी काळवेळ नसे नाम संकीर्तने काळवेळ नसे नाम काळवेळ नसे नाम संकीर्तनी संकीर्तने शनीचा योनी हेही नसे ठेवेल ते धरा नाम कंठे सदा सर्व काळ नाम कंठे सदा सर्व काळ धरा नाम कंठे सदा सर्व काळ दया नाम कंठे सदा सर्व काळ तो गोपाळ सांभाळेल गोपाळ सांभाळीत मग तो गोपाळ सांभाळीत गोपाळो कोवसा सुखाचा सागर पाळू तो वसा सुखाचा सागर गोपाळो कोवसा सुखाचा सागर पाळू तो वसा सुखाचा सागर उद्धार भाविकाशी उद्धार भाविकाचे करील उद्धार भाविकाचे धरा नाम कंठे सदा सर्व काळ हरा नाम कंठे सदा सर्व काळ नाम कंठे सदा सर्व काळ हरा नाम कंठे सदा सर्व काळ तो गोपाळ सांभाळेल मग तो गोपाळ सांभाळेल मग तो गोपाळ सांभाळेल म्हणे फार सोपे हे साधन नाम म्हणे फार सोपे हे साधन नाम म्हणे फार सोपे हे साधन नाम म्हणे फार सोपे साधन नाम घेणे तोले वाचे नाम घेणे तुकेचे वाचे नाम घेणे तुकेचे नाम म्हणे फार सोपे साधन नाम म्हणे फार सोपे
साधन नाम घेणे तुकेचे वाचे नाम घेणे तुकेचे नाम कंठे सदा सर्वकाळ नाम कंठे सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ मग तो पाळ सांभाळील मग तो पाळ सांभाळील कुमाये पार कुमाई पार 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 कुमाये काळ वेळ नसे नाम संकीर्तनी काळ वेळ नसे नाम संकीर्तनी काळ वेळ नसे नाम संकीर्तने काळ वेळ नसे नाम संकीर्तने काळ वेळ नसे नाम संकीर्तनी काळ वेळ नसे नाम संकीर्तनी काळ वेळ नसे नाम संकीर्तने काळ वेळ नसे नाम संकीर्तने उंच नीच योनी हे नसे उंच नीच योनी हे नसे धरा नाम कंठी सदा सर्वकाळ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ उच्च नीच योनी हेहि नसे उच्च नीच योनी हेहि नसे धरा नाम कंठी सदा सर्वकाळ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ काळ वेळ नसे नाम संकीर्तनी काळ वेळ नसे नाम संकीर्तनी काळ वेळ नसे नाम संकीर्तने
कीर्तने उंच नीच योनी नसे उंच नीच योनी नसे धरा नाम कंठी सदा सर्वकाळ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ उच्च नीच योनी नसे उच्च नीच योनी नसे धरा राम कथे सदा सर्वकाळ धरा राम कथे सदा सर्वकाळ मग तो गोपाळ सांभाळील सांभाळील मग तो सांभाळील मग तो गोपाळ मग तो मग तो गोपाळ सांभाळील मग तो गोपाळ सांभाळील धरा नाम कंठी सदा सर्वकाळ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ मग तो गोपाळ सांभाळील मग तो गोपाळ मग तो गोपाळ सांभाळीला
सांभाळेल सांभाळेल मग तो गोपाळ सांभाळील मग तो गोपाळ सांभाळील धरा रामवंशी सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ विठ्ठल 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु लोक महाराज की जय विठ्ठल 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 काळवेळनसे नाम संकीर्तनी काळवेळनसे नाम संकीर्तनी उंचनीच योनी येईनसे धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळील गोपाळू को असा सुखाचा सागर करील उद्धार भाविकाशी धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळील नामा मने फार सोपे हे साधन नामा मने फार सोपे हे साधन वाचे नाम घेणे इतुकेची धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळील पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार
विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका शरी शरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काळवेळ नसे नाम संकीर्तनी उंच नीच योनी येई नसे धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळी प्रस्तुत सेवे करता घेतलेला अभंग बहुधा तो मामा सर्वांच्या लक्षामध्ये आलेलाच असेल. महाराष्ट्रात सारस्वतामध्ये जेवढी संत मानदेवाई होऊन गेली या संतांमध्ये भूवैकुंठ पंढरपूर निवासी आहे ज्यांना भक्त शिरोमणी ज्ञानोबारांनी कात्र उपमा वगैरे द्यावी त्या नामदेवरायांचा 4 चरणाचा आणि नामाचा महात्म्य सांगणारा गोड असा अभंग आहे. विठाला कारणही बहुधा तो मामा सर्वांच्या लक्षामध्ये आलेला आहे. पुण्य पवित्र अलंकापुर क्षेत्रामध्ये ज्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह हा 5 दिवस कातर सुरू करावा त्याला महत्वाचं कारण म्हणजे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी समाधान महाराजांचं आणि माझा अतिशय जवळीचा संबंध. कारण ज्या काळामध्ये समाधान महाराज नेमका जाण्याच्या आधी इथं आमच्या नवरात्रामध्ये नियोजन वगैरे असतं. जवळजवळ 30-35 वर्ष झाले असेल. एवढ्या वर्षांपासून ज्या गावामध्ये अविरत सप्ताह वगैरे राहतो त्या सप्ताहामध्ये महाराज नेमकं समाधान महाराजांनी यावं काय इतकं गोड गावकऱ्यांचं प्रेम मिळवावं माझ्यावरही सुद्धा नितांत प्रेम अशा प्रकारे करावं. सप्ताह संपवावा. सप्ताह संपल्यानंतर सप्ताह काळामध्ये थोडंसं दुखायचं निमित्त वगैरे व्हावं. तिथे डॉक्टर विलाजही वगैरे केले परंतु नेमकं निधान न झाल्यामुळं महाराज आळंदीला काय न यावे. एवढे त्यांचे कातर बरोबर असणारे गुरुबंधू या सर्वांनी अशा प्रकारे खूप प्रयत्न केले. नेमकं इथे डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना का रक्ताचा कॅन्सर वगैरे सांगितला. अलीकडे का तर सर्वांवर उपचार आहेत बरं परंतु रक्ताचा कॅन्सर म्हटल्यानंतर त्याला बहुधा अजून काही उपचार वगैरे दिसत नाही. अनेक माणसं गेलेली आपण पाहतो. या माध्यमातून महाराजांनी अवघे 10-12 दिवसही पुढे नवरात्र झाल्यानंतर राहू नये. जवळच्या माणसाने खूप प्रयत्न केले नाही तेवढे कष्ट वगैरे का तर घेतले परंतु यश आलं नाही. शेवटी गेले. तुम्हाला सांगतो एवढं माझ्यावर प्रेम आजही माझं अंतःकरण भरून येतं. ज्या दिवशी सप्ताहाचा काला झाला सर्वच्या सर्व विद्यार्थी निघाले ना त्या काळामध्ये समाधान महाराजांनी सांगितलं महाराज मला तुमच्या हाताने माळ घाला. मी म्हटलं बाबा रे तुम्ही आळंदी निवासी आहात. एवढी स्वतः 4 वर्ष झालेली आहे. कथा कीर्तन प्रवचन करणारे तुम्ही माणसं आहेत. मी सामान्य विद्यार्थी अशा प्रकारे मला अट्टहास वगैरे करू नका. परंतु मी बाहेर जात असताना सुद्धा महाराजांनी सांगितलं माळ घातल्याशिवाय मी कातर इथून जाणारच नाही. अट्टहास धरला. नेमका माझ्या हाताने माळ सुद्धा शेवटच्या दिवशी घालावी. इकडे आळंदीला काय नाही यावं एवढं एकमेकांचं नितांत असणारं प्रेम आणि नेमकं समाधान महाराजांना जावं लागलं. शेवटी काही पर्याय वगैरे नसतो बरं. शेवटी जाणं हे तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे. कधी कुणालाही राहता आलेलं नाही. भगवान स्वसिद्धांत वाचक श्लोक सांगतात अर्जुना जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यार्थे नत्वम शोचितुमर्हसि. अर्जुना नत्वम शोचितो अर्जुना तू शोक करू नको. जनजात म्हणजे जे जन्माला आलेले आहेत प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. या माध्यमातून महाराज गेले. अनेक जाण्याचे प्रकार आहेत बरं. बहुश्रुत आपण का तर गुरुबंधू सर्व आहात. अनेक माणसं गेले परंतु जात असताना आमचे वैकुंठवासी माधव महाराज मगर नेमके का ज्यांना पहिली गाथा मंदिराची संकल्पना ज्यांनी मांडली माधव महाराज मगर नेहमी सांगायचे जाणारे सर्व जरी असेल ना त्यामध्ये जाण्याचे 6-7 प्रकार आहेत. काही प्रकार असे आहेत
केलेली माणसं चांगली आणि काही माणसं करतात ते मरण वाईट अशा प्रकारे मानलेलं आहे. नेमके त्यांनी सांगितलेलं सांगतो. महाराज म्हणायचे जाण्याचे प्रकार, काही माणसं घाताने जातात, काही माणसं आघाताने जातात, काही माणसं अपघाताने जातात, काही माणसं आत्मघाताने जातात, काही माणसं आधीने जातात, काही माणसं व्याधीने जातात आणि काही माणसं आयुष्य संपल्यानंतर जातात. हे जे काही मरणाचे प्रकार वगैरे आहेत ना, यामध्ये पहिले जे 4 मरण आहेत हे आपल्यामध्ये एखादा वाईट मरण मानलेली आहे. शब्द सोपे सांगून घ्यायला नको. आपण म्हणतो ना, या माणसाचा घात करून मारणे, असं कोणाला मरण येऊ नये. याच्यावर आघात झाला, याचं जीवन संपलं, आघाताने मरण येऊ नये. अपघात ध्यानी मनी नसताना अचानक गाडीला ऍक्सिडेंट वगैरे झाला, अपघाताने आलेलं मरण. आणि सर्वात वाईट मरण म्हणजे आत्मघात. चौथं मरण सर्वात वाईट आहे. आणि या 4 प्रकारामध्ये जो मनुष्य मरतो ना, त्या माणसाला काही काळ भूत पिशाच्य योनीला जावं लागतं. अनेक उदाहरणं वगैरे तुम्हाला माहीत आहेत. या 4 प्रकारामध्ये कधी कुणाला मरण येऊ नये. सर्वात वाईट मरण आत्मघात, आत्महत्या करून तर कधीच माणसाला मरण येऊ नये. शास्त्रकार सांगतात, सज्जनानो, एखाद्याला जीवन नको नको झालेलं असेल ना, त्या माणसाने देशांतर करा. या भागातून कुठेही निघून जा, परंतु आत्महत्या करू नका. केवळ देशांतर करून जीवन जगायला अवघड वाटलं तर माणसाने वेशांतर करा. अनेक माणसं अशी आम्ही पाहिलेली आहे, जी आळंदीमधून निघून गेली ना, पुन्हा कुणाच्या दृष्टीपथाला सुद्धा आलेली नाही. मुंबईतले सुद्धा काही उदाहरणं आहेत, जी माणसं गेली पुन्हा आलेली नाही. याचा अर्थ का फार काही कठीण प्रसंग जर आले तर देशांतर करावं, वेशांतर करावं, परंतु आत्महत्या कधीच करू नये. आणि एवढंही करून जर कुणाला आत्महत्या करायचीच असेल ना, मी सांगतो तिथं जाऊन करा. फक्त या बुवांनी सांगितलं अशी चिठ्ठी लिहून ठेवू नका. अपवाद एवढाच आहे. आत्महत्या करायची जायचंच का? एक अपवाद आहे, ते म्हणजे त्रिवेणी संगम. सरळ सरळ अशा प्रकारे जावं. त्रिवेणी संगमामध्ये जाऊन ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती एकत्रित आलेल्या आहेत, या ठिकाणी आत्महत्या जर केली तर त्या जीवात्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त होणं. त्याला एकमेव उदाहरण म्हणजे आमच्या माऊलीच्या आई वडिलांनी काय केलं. देहांत प्रायश्चित्त घेतलं, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी इथूनच अशा प्रकारे सिद्ध बेटातून निघून गेले, परंतु ऊर्ध्वगती मिळाली. किंवा जी शबरी म्हणून आपण ऐकतो ना, त्या शबरीने मागच्या जन्मामध्ये एखादा आत्महत्या केली, त्याचा परिणाम पुढे प्रभूला दर्शन वगैरे द्यावं लागलं, अपवाद म्हणून सोडा. परंतु बहुधा या 4 प्रकारामध्ये मरण येऊ नये. 5वं मरण येतं आधीने. आधी वेगळी आणि व्याधी वेगळी. आधी या शब्दाचा अर्थ मानसिक रोग. मानसिक रोग त्याला आधी म्हणतात. आणि व्याधी या शब्दाचा अर्थ असाध्य असणारे रोग. उदाहरणार्थ कॅन्सर असाध्य रोग आहे. किती माणसं अशा प्रकारे आपण पाहतो, त्याला पर्याय नाही. काहीतरी निमित्त होतं आणि शेवटी जावं लागतं बरं. परंतु जात असताना एवढं गोड जीवन, एवढं गोड जीवन समाधान महाराज जगले. अरे मी तर भाषे असावं, आवाज गोड असावा, पाठपाठांतर असावं, मला म्हणायला दिलंच पाहिजे, असं कधी अट्टहासही नसायचा. एक साधुत्वाचं जीवन आपल्यामधून निघून गेल्यामुळं त्यांचं पुण्य स्मरण. या निमित्ताने या सर्व कादरचे आमचे जेवढे सहकारी तुम्ही आम्ही अट्टहास केला. मागच्याही वर्षी कादर सप्ताह झाला, याही वर्षी कादर सप्ताह माझी तब्येतही बरी नसते, परंतु केवळ समाधान महाराजांचं नाव ऐकलं आणि म्हणून या ठिकाणी सेवे करता आलो. तुम्ही आम्ही बहुश्रुत माणसं आहोत, आपल्या पुढे काय सांगणार. अरे सर्व विद्यार्थी, सर्व महाराज मंडळी 4 वर्ष झाले नाही, सर्व अभ्यास केलेले माणसं आहेत. त्यामुळं मला आळंदीमध्ये कीर्तन करायलाही सुद्धा नको असं वाटतं बरं. कारण मी सुद्धा जोग महाराज संस्थेतूनच बाहेर पडलो. 1968 साली वयाच्या 13व्या वर्षी आळंदीला आलो. देवकर माऊली असायची. देवकर माऊलीकडे 2 वर्ष अभ्यास केला. पुढे वारकरी शिक्षण जोग महाराजांच्या संस्थेत राहिलो.
राहिलो. संस्थेमध्ये 74ला आम्ही परीक्षा देऊन बाहेर पडलो. त्या काळामध्ये हे फक्त 14 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षाचे 7 आणि तिसऱ्या वर्षाचे 7. जुन्या संस्थेमध्ये 14 विद्यार्थी फक्त असायचे. आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात माझ्याकडे सेवा जर कोणती असेल ती म्हणजे सर्व जेवढे गुरुजन होते यांना कादा अशा प्रकारे वेळेवर पाठ सुरू होण्याच्या आधी कुणाला दूध असेल, कुणाला कॉफी असेल, कुणाला चहा असेल, ही सर्व सेवा माझ्या वाट्याला आलेली होती. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले माझ्यावर नितांत प्रेम करणारे, इतकं प्रेम करावं रे काय अशा प्रकारे असेल. वैकुंठवासी भाऊसाहेब, तुम्ही भाऊसाहेबांना कोणी पाहिलं नसेल, अरे काय अशा प्रकारे अधिकारी असेल. भाऊसाहेबांना आज मी 2 वर्ष असताना कधी असे एखादं पाय लांबून भाऊसाहेब झोपले असं आयुष्यात कधी पाहिलेलं नाही. कधी काळी शेजारी खोली भाऊसाहेबांची असायची. जर उठलो रात्री अपरात्री पाहिलं ना, भाऊसाहेब असे पक्षाला टेकलेले असायचे, हातामध्ये जपमाळ असायची. काय नामस्मरण. अरे इकडं पाहिलं तर भाऊसाहेब घोरायचे, परंतु हातातले मणी आपोआप कादा ओढल्या जायचे. मी स्वतः डोळ्याने पाहिलं. इकडं पाहिलं तर शांत झोप लागली असावी, परंतु आपण म्हणतो ना पडिले वळण. अरे सारखा जपमाळ, झोपेमध्ये सुद्धा कादा नामस्मरण करावं असे जोगमाळांची जेवढी परंपरा आहे. सर्वांची नावं घेऊन वेळ घेत नाही. मग नथुसिंग बाबा असतील, खूप प्रेम करावं. सर्वांनीच प्रेम जुन्या लोकांनी केलं. या माध्यमातून तुम्ही फार मोठे अधिकारी आहात. आळंदीमध्ये जेवढे तुम्ही राहता ना त्या सर्वांना मी पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत करतो. मी काय फार मोठा महाराज नाही, थोडंसं अभंगाचं चिंतन करतो. विठाला 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 वेदांत वगैरे काही नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर नेमकं काय करावं. जसं भागवतामध्ये उद्धवाने विचारलं, प्रत्येक युग परत्वे साधना भिन्न आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. नेमकं कृतयुगामध्ये तरुण जायचं असेल तर काय, त्रेतायुगामध्ये काय, द्वापार युगामध्ये काय. भगवान सांगतात, कृते अध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलौतात हरी कीर्तन. हे उद्धवा पूर्व काळामध्ये उद्धार जर करून घ्यायचा असेल कृते अध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये आयुष्य मर्यादा भरपूर होती. ध्यान धारणा ही साधना कृतयुगामध्ये का तर सांगितलेली आहे. सांगा कलियुगामध्ये ध्यान धारणा होणं कदापि शक्य होत नाही. थोडी माणसं जर सोडली ना, अरे ध्यान करणं फार अवघड आहे. कारण ध्यानाचा अधिकारी कोण. ज्ञानोबा 12व्या अध्यायात लिहून गेले अर्जुना, ध्यानाचा तो अधिकारी आहे. सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले. सडे या शब्दाचा अर्थ अंतर्बाह्य परिग्रह शून्य असा. माणसाला अरे बाह्य परिग्रह सोडणं सोपं आहे, अंतर परिग्रह सोडणं फार अवघड आहे. काय सोडलं, हे सोडलं, ते सोडलं म्हणता 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 माणूस का तर संघामध्ये जाऊन पडतो. काय सोडलेलं आहे. माऊली म्हणतात, एखादा म्हणेल मी घरदार सोडलेलं आहे. माऊली म्हणतात घरदार सोडलं ना, इकडं शिष्य शाखा वाढवलेली आहे. एखादा म्हणेल मी शेती वाढी सोडली, इकडं तो मठमठिका मंदिरा बांधायला लागलेला आहे. काय सोडता येतं. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रिकेचे मिसे घातले आहाती फासे निसंगाचे. आम्ही निसंग आहोत, निसंग आहोत म्हणणारी माणसं कधी संघात येऊन पडतात सांगता येत नाही. म्हणून ध्यानाचा अधिकारी सडे जे देखील, अरे ज्याला सडा मनुष्य आहे, अंतर बाह्य परिग्रह शून्य झालेला असेल तो ध्यान योगाचा अधिकारी. ध्यान करणंही अवघड, ध्यानाकरता जागाही तशा राहिल्या नाहीत. बरं पूर्व काळामध्ये अरे ध्यान योग जर करायचा असेल 6वा अध्याय डोळ्यासमोर आला. भगवान सांगतात, अर्जुना ध्यान योग करायचा असेल, आत्मसंयम योग जर साधायचा असेल तर एवढ्या करता जागा कशी असावी. 6व्या अध्यायामध्ये शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नात्युच्छ्रितं नाति नीचं चैलाजिन कुशोत्तरं. चला ध्यान जर करायचं अशी जागा असावी. आता जागा तशा राहिलेल्या नाही.
पूर्व काळात जेव्हा आम्ही आळंदीला आलो ना तेव्हा नेमकं इंद्रायणीच्या पलीकडे फक्त 1-2 धर्मशाळा, बाकी काही नसायचं. भिंतीच्या इकडे पुढे फक्त का तर डॉक्टरांचा बंगला असायचा, पुढे काही नसायचं. याचा अर्थ किती गर्दी आता आळंदीमध्ये झालेली आहे. अरे पूर्व काळामध्ये आळंदीमध्ये खरोखरच आनंद वाटायचा. अलीकडे एवढी गर्दी त्यामुळे अभ्यास असो, ध्यान योग असो, ध्यानाकरता जागा तशी नाही. ज्ञानोबा म्हणतात, हे अर्जुना, ध्यान योग जर करायचा असेल शुचा उद्देशे प्रतिष्ठाप्य, पुण्य पवित्र जागा असावी. दुसरी गोष्ट जे जनाचे पाय रवे रुळेचे. हे अर्जुना, जास्त लोकांची येणं जाणं त्या जागेवर असावं. रजोगुणी माणसं जास्त जर येऊ लागले ना तर त्या ठिकाणच्या जागेची ताकद कमी होती. पूर्व काळामध्ये आळंदी खरोखरच तशी होती. बरं, अरे 4 वर्ष झाले ना मग नथुसिंग बाबा सांगायचे, आता आळंदीत राहू नका, राहायचं असेल तर आजार वृक्षाखाली पारायणा करा, नाही तर आपापल्या घरी निघून जा. आता आपण जर पाहिलं तर किती वास्तव्याला विद्यार्थी राहतात, सतत आळंदीचं वास्तव्य करणारे कितीतरी आहेत. याचा अर्थ संसारिक माणसं, रजोगुणी माणसं जर जास्त येऊ जाऊ लागले तर जागेची ताकद कमी होते. हे अर्जुना, एवढ्या करता जनाचने पाय रवे रुळेची नाही, लोकांचं येणं जाणं नसावं. हे अर्जुना, आणखी ज्या ठिकाणी ध्यान करायचं असेल ना त्या जागेवर स्वच्छ शीतळे सुगंधे एखादी दक्षिण वाहिनी, नदी, गंगा, ओढा वगैरे असावी. तशी इथे सुद्धा आहे. त्याचप्रमाणे अर्जुना, आणखी जर ध्यान योग करायचा असेल ना, जो संती वसविला ठावो, संतोषाशी सावावो. अरे संतांनी वास्तव्य केलेली भूमी असावी. हे अर्जुना, आणखी ध्यान योग मन एकाग्र करावं जर वाटत असेल ना तेवढ्या करता आणखी एक महत्वाची साधना की परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, जे तर निगूढ मठ होवावा का शिवा. एखादं शिवालय असावं. का ज्ञानोबारांनी आळंदीला समाधी घेतली? अरे या सर्वच्या सर्व गोष्टी आळंदीमध्ये अनुकूल होते, अनुकूल आहे. काय आळंदीचं महात्म्य? आता सर्वांना प्रिय असणारी छोटी माऊली आळंदी पंचकोशी प्रदक्षिणा. का बरं आजपर्यंत आपल्या कोणाच्याही लक्षात गोष्टी आलेल्या नाही. सोपान काका पंचकोशी प्रदक्षिणा, निवृत्तीनाथ पंचकोशी प्रदक्षिणा. अरे त्या त्या जागेचं तेवढं महत्व सांगितलेलं आहे. विठ्ठला मनुष्य सडा असावा, जागा अशी असावी. आता अशी जागा राहिलेल्या नाही. कुठेही जा, जिकडं पाहावं तिकडं गर्दी. जेव्हा 74 साली आम्हाचं शिक्षण वगैरे परीक्षा झाल्या नंतर वैकुंठवासी नितांत ज्यांच्यावर श्रद्धा बोधे बाबांच्या बरोबर 4 महिने चातुर्मासला राहायचं आणि 8 महिने आम्ही घोराडेश्वर डोंगरावर राहायचं. खाली मधुकरीला यावं. अरे त्या काळामध्ये भंडारा डोंगर आमच्याच पाठाला असणारा विद्यार्थी एक प्रल्हाद बुवा म्हणून होते. इतकं सुंदर अक्षर होतं. त्याची आई भंडारा डोंगरावर पूजा करण्याकरता का तर असायची. त्या फार जुन्या गोष्टी वगैरे आहेत. त्या काळामध्ये भंडारा डोंगरावर गेलं ना पाऊल वाट असायची. नेमकं महिन्यातून 1-2 वारकरी फक्त भंडारा डोंगरावर यायचे. इतर वेळी शांत असायचं. मधुकरी मागून नवीन विद्यार्थी तिथं राहत होते. सांगा बरं, आज त्या भंडारा डोंगरावर जर पाहिलं तर काय आहे? जर आपण पाहिलं रजोगुणी माणसं अरे फिरण्या करता येतात, सकुटुंब अशा प्रकारे येतात. काय त्याचं पावित्र्य राहिलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या भौतिक सुधारणा जास्त होत जातात ना त्या ठिकाणी आध्यात्मिक हानी जरूर होते. विठाला ज्या ठिकाणी राहतो ना ते ओतुरगा तुकाराम महाराजांच्या गुरूंची समाधी आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज. बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधीचं वैशिष्ट्य सुद्धा असं, समाधीस्थ बसल्यानंतर आपोआप मातीचा वारूळ वाढलेला आहे.
कोणी बरीचशी मंडळी आलेली असेल. मातीचा वारूळ अंगावर वाढलेला आहे. माऊली समाधीस्थ झाल्यावर शिळा झाकण टाकली, परंतु चैतन्य महाराज हे ध्यानस्थ बसल्यानंतर वारूळ वाढलेला आहे. त्या वारुळाची कथा सांगत नाही, परंतु एकांत स्थान आहे. तिथे जे काही ट्रस्ट वगैरे आहे ना, तिथे कोणतीही सुविधा नाही. बऱ्याच लोकांचा आग्रह आहे. एवढा मोठा संस्थान, दक्षिण वाहिनी मांडवी नदी गंगा आहे, कपर्दिकेश्वर जागृत देवस्थान आहे, गावापासून दूर आहे, सर्व काही आहे. सर्व ठिकाणी सुधारणा झाल्या, परंतु त्या ठिकाणी काही सुधारणा नाही. सहज काही माणसांनी आता धरला की इथे सुद्धा एखादा भक्त निवास व्हावा, परंतु त्या ट्रस्टीने सांगितलं, महाराज अहो हे जे काही संत तुकाराम महाराज डोंगरावर कशा करता गेले, एकांत मिळावा म्हणून. चैतन्य महाराज इतक्या दूर गावापासून कशा करता आले, एकांत मिळावा म्हणून. आणि आपण तिथे का तर मोठाले भक्त निवास बांधायचे, हे त्या साधूला तरी आवडतील का? त्यांना तिकडेच करता येत नव्हतं का? त्यांच्याकडे ताकद नव्हती का? काही अशा प्रकारे पाहिजे ते का तर संतांना करता आलं असतं, परंतु काळ बदललेला आहे. आपण न बोललेलं बरं, परंतु साधने करता. ही जी जागा सांगितली ना, शुचाऊ देशे प्रतिष्ठाते, अरे त्या जागेवर गेल्याबरोबर माणसाला आनंद वाटावा. आळंदीच्या माती अनेक लोकांनी संस्था काढल्या, परंतु गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या संस्थेमध्ये जे कीर्तनकार तयार झाले, आचार विचार संपन्न झाले, त्याचप्रमाणे विद्वानही झाले, असे कीर्तनकार कुठेही झालेले पाहायला फारसे मिळत नाही. का बरं? आळंदीचा गुण आहे. जर विद्यार्थी आळंदीला राहिला, मधुकरीचं अन्न खाल्लं, दररोज इंद्रायणीचं थंड पाण्याने आंघोळ केली, अजान वृक्षाखाली पारायण जर केले ना, माऊलीचा प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी, आळंदी पुण्य पवित्र आहे. अरे ही जागा कशी, ती जागा कशी, नेहमी माणसाला ताबडतोब कळतं. तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो, त्या गावाचं नाव सांगत आहे. आमच्या भागातलं एक गाव आहे, परंतु त्या गावात जागेचं महत्त्व राहतं. बरं, ध्यानधारणा उगाच कुठेही होत नाही. काही जागा अपवित्र राहतात. दररोज आता आम्ही फिरणारी कीर्तनकार मंडळी, मी एका गावात गेल्यानंतर कीर्तन वगैरे झालं, कीर्तन करून लोक आपापल्या घरी निघून गेले. आता मला कुठं राहायचं, त्यांना म्हटलं बा झोपायचे सोय, त्या ग्रहस्थानिकाचं मला घेतलं आणि एका जागेवर झोपण्याकरता नेलं. झोपायला गेले, लोक निघून गेले. गळ्यामध्ये 2 माळी, त्याच्यातली एक माळ काढली आणि मी नामस्मरण करायला लागलो. परंतु त्या दिवशी इतका कटू अनुभव आला. त्या गावामध्ये अरे 10-20 मणी होतात माळ खाली गळून पडली. पुन्हा खाली वाकलो, पडलेली माळ घेतली, पुन्हा नामस्मरण करायला लागलो. 10-20 मणी ओढतो, पुन्हा हातातली माळ खाली गळून पडली. जवळजवळ 10-20 वेळा असं झालं. 108 मणी सुद्धा काल ओढता येणार, काही जप करता येणार. शेवटी उठलो, म्हटलं भगवान माऊली काय माझं पाप आलो. दररोज 4-6 माळी तरी जप केल्याशिवाय कधी झोपत नाही. आज माझ्या हातातून 108 मणी सुद्धा कदा जप केल्या जात नाही. काय पाप आडवा आलं? म्हटलं न जाणं. ज्या जागेवर आपण झोपायला आलो त्या जागेचा तर तो दोष नसेल. मग उठलो आणि पाहिलं तर मला झोपायला जागा कुठं दिलेली होती, ते होतं त्या गावचं ग्रामपंचायतीचं ऑफिस, आणि तिथं गादी टाकून दिलेली होती. माझ्या हातातली माळ जेव्हा 10-20 वेळा खाली गळून पडली ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हटलं आज आपल्या हातातली माळ सारखी गळून का पडायला लागलेली असेल तर ज्या जागेवर आपण झोपायला आलो त्या जागेवर वर्षानुवर्ष या सर्व गावाच्या पंचायती झालेल्या आहेत. आणि बुवा तिथं झोपायला गेल्यामुळं बुवाची सुद्धा पंचायत केल्याशिवाय राहणार नाही. हातातली माळ गळून पडते याचा हेतू भूमी दोष, म्हणून जागा तशी असावी. अरे शुचाऊ देशे प्रतिष्ठाप्य, पुण्य पवित्र जागा असावी. बरं, सांगायचा हेतू मला एवढा. अशा जागा फार थोड्या राहिलेल्या आहेत. अरे ध्यान धारणा करणं फार अवघड आहे. बरं, जो काही अशा प्रकारे आहे ना तो मार्गही अवघड आहे. सांगा बरं काय आपल्याला होणार आहे. ज्ञानोबाला एवढे योगी, एवढे ध्यान योगी सर्व असणारे,
परंतु ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात सज्जनानो, अरे ध्यान धारणा करणं, योगाभ्यास करणं ह्या गोष्टी अतिशय अवघड आहे. विठ्ठल आपल्याला माहिती, शरीर शोषण, प्राण निरोधन, मनुजय हठयोग, भूत पीडन, कुंडलिनी कलिमल दल भंग, ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करिओवन भंग, ब्रह्मरंध्री मिसळे परिमुक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. किंवा ज्ञानोबाला एवढे मोठे योगी तरी माऊलीने सुद्धा म्हणावं हा मार्ग अवघड आहे. नागिनी उत्साही नवही द्वारे निरोधून, नागिनी उत्साही नवही द्वारे निरोधन, नाडी त्रया नसाहे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नसाहे हा मार्ग ऐसे बोलते मुनिजन. नरहरी चिंतने अहर्निशे मुख्य स्थान. ओम नमो भगवते भगवते रामकृष्णाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नागिनी उत्साही नवही द्वारे निरोधून, नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्गायशे बोलते मुनिजन. नरहरी चिंतने अहर्निशे मुक्ती स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय. माऊलीचा सर्वात मोठा वासुदेव आहे. एका एका शब्दावर कातर एक चरण लिहिलेला आहे. सांगायचा हेतू, पण ही जी काही ध्यान धारणा वगैरे कलियुगामध्ये शक्य होणारी नाही. मग कृते अध्यायते विष्णू. पुढे त्रेतायुग आलं. त्रेतायाम यजतो मखई, यज्ञ यागादी कर्म या युगामध्ये सांगितलेले आहेत. अलीकडे या युगामध्ये कलियुगात यज्ञ यागादी कर्म ही शक्य होणार नाही. नवबारांची मोठी गवळण सर्वांना माहीत आहे. अवरे अनेक साधन आहे. यज्ञ यागे स्वर्ग भोगालयती, करिता तपे काम क्रोधे खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाठने अहंकाराची प्राप्ती हो. असे आयशे शोधलेले मार्ग नाना परी, परंतु काही फारसा उपयोग होणार नाही. हे त्रेतायाम यजतो मखई, द्वापारे परिचर्याया. द्वापार युगामध्ये पूजा आराधना हे विधान आहे. हे पहा, कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन, सर्व प्रपंच करून सर्व खाऊन पिऊन आनंदामध्ये राहून उद्धार व्हायचा असेल तर एकच मार्ग की कीर्तनाने उद्धार हो. कलियुगामाजी करावे कीर्तन, 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 कलियुगामाजी करावे कीर्तन. नारायण दैल भेटी, नारायण देईल भेटी, नारायण दैल भेटी, नारायण देईल भेटी. कलियुगामाजी करावे कीर्तन, कलियुगामाजी करावे कीर्तन, कलियुगामाजी करावे कीर्तन, कलियुगामाजी
करावे कीर्तन कलौता धारी कीर्तना फक्त भगवंताचं नामस्मरण केलं म्हणजे कलियुगामध्ये आपला उद्धार होऊन जाणार आहे कीर्तन करावं याचा अर्थ तरी काय अरे कीर्तन करणं या शब्दाचा अर्थ इथं जे आम्ही बसून किंवा उभं राहून कीर्तन करतात ना हे खरं कीर्तन नाही आणि आळंदीला असताना गुरु महाराज नेहमी म्हणायचे बाळांनो अरे 2 तास कीर्तन करता याला महत्व नाही बाकीचे 22 तास शिल्लक राहिलेले आहे 22 तासामध्ये तो बुवा काय करतो याला महत्व आहे 2 तासापुरता तर कुणालाही कीर्तन करता येतात म्हणून त्या 2 तासापुरता महत्वाचं नाही पाठीमागे हा काय करत असेल पण याचा अर्थ सतत भगवंताचं नामचिंतन करणं हे खरं कीर्तन आहे सततम कीर्तयन्तो माम यतन्यतश्च गुणव्रताः या माध्यमातून सतत भगवंताचं नामचिंतन करणं ही साधना आहे सतत भगवंताचं नामस्मरण कीर्तन म्हणजे काय एका शब्दामध्ये एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे सदा भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये यावं हे खरं कीर्तन आहे नाही तर काय अशा प्रकारे उपयोग नाही बरं सतत भगवंताचं नामस्मरण करच ना कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद दंड गाती अरे सतत नामस्मरण इतकं नामस्मरण करणं खरं हे कीर्तन आहे काय आपल्याकडून नामस्मरण घडत नाही बरं अरे संतांचं नामस्मरण जरा पाहिलं सांगा बरं जगद्गुरु तुकाराम महाराज किती नामस्मरण करावं की मामाला शेकडो प्रमाणात माझी मन मज झाली अनावर वाचा माझी 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 मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलाचे माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा दया नामाचा घेतलासे माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा पांडुरंग दानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग झाली पांडुरंग मानी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग स्वप्नी पांडुरंग रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करणं हे खरं कीर्तन वगैरे आहे आणि सदा नामस्मरण घडावं बरं तुकाराम महाराजांचा केवढं नामस्मरण चाललेलं असेल सर्वांना तुम्हाला कथा माहीत आहे तेव्हा तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जावं कधी घोराळेश्वरावर जावं कधी भामचंद्र डोंगरावर जावं जिजाबाई कर्कशा नव्हती कधी कीर्तनकाराने बहुधा कर्कशा हा शब्द उच्चारला जाऊ नये महान साध्वी
तुकाराम महाराजांची धर्मपत्नी जिजाई तुकाराम महाराजांना अर्धी चतुर भाकरी खाऊ घातल्याशिवाय बिचारी कधीच अगोदर जेवलेली नाही. एवढा गरिबीचा प्रपंच तुकाराम महाराजांचा. दररोज तुका सर्व आवरल्यानंतर पाठीमध्ये भाकरी घ्यावी, पाणी वगैरे घ्यावं, चला डोंगरावर कातर जावं. नेमकं भंडारा डोंगरावर जावं, उन्हातानामध्ये जावं, महाराज तिथं भेटू नये. पुन्हा एवढ्या उन्हात खाली डोंगर उतरायचा. पुन्हा घोराडेश्वर डोंगरावर जायचं, तिथंही तुकाराम महाराज भेटू नये. पुन्हा खाली उतरावं, पुन्हा भामचंद्र डोंगरावर जावं. कुठेतरी एखाद्या झाडाखाली महाराज चिंतनात मग्न झालेले असतात. जिजाबाईला जावं, हात लावावा. महाराज 4 वाजले, अजून घास सुद्धा तुम्ही खाल्लेला नाही, पण जेवण द्यावं, पाणी द्यावाने पुन्हा घरी यावं. एक दिवस तुकाराम महाराज जेव्हा का तर घरी आले, जिजाबाईला का तर रडायला लागली. जिजाबाईने सांगितलं, महाराज तुम्ही भजनाला जाताना आनंदाने भजनाला जात जा, मी तुम्हाला मुळीच प्रतिबंध करणार नाही. फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे, आज कोणत्या डोंगरावर जाणार आहात एवढं घरी सांगून जायचं. उन्हातानामध्ये मला 3 डोंगर फिरावे लागतात, कुठे एखाद्या भेटगाठ होत नाही. नेमकं घरी सांगून जायचं असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांना हसू आलं. जिजे मी आज कुठे जाणार आहे अशा काय आमच्या तारखा घेतलेल्या नसतात. आमचा परमार्थ म्हणजे जिकडं पाय नेईल तिकडं. नेमकं माझं मलाही सांगता येत नाही. शेवटी जिजाबाई रडायला लागली. सांगितलं, महाराज काय करू. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं, जिजे रडू नको, माझ्यामुळं तुला उन्हातानामध्ये 3 डोंगर चढावे उतरावे लागतात ना, माझं मला सांगता येणार नाही, परंतु इंद्राणीच्या पलीकडे ये. 3 डोंगरावर 3 वाटा फुटलेल्या आहेत ना, त्या वाटेवरची माती घेऊन फक्त कानाला लावून पाहायचं. सर्वांना चरित्र माहीत. अरे महाराज निघून गेल्यानंतर पायाखालची माती सुद्धा का विठ्ठल विठ्ठल म्हणते. किती नामस्मरण संतांनी केलेलं असावं. एवढं नामस्मरण केल्यानंतर कलियुगामध्ये उद्धार होणार. काही लोकांनी नामदेवांना विचारलं, नामदेवराय नामचिंतनाशिवाय उद्धार नाही. हरे नामैव 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 मम जीवनम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यत्. कलियुगामध्ये नामस्मरण नावाचा उद्धार होणार नाही, परंतु ते नामस्मरण कधी करावं, कोणत्या वेळेत करावं, कोणत्या कशातून करावं. तेव्हा नामदेवरांनी सांगितलं, बाबा रे इतर साधना कालाने नियमाने वेळेने बांधलेली आहे. फक्त नामचिंतन साधना अशी आहे, त्याला काळा वेळाचं बंधन नाही. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा का तर तुम्ही नामस्मरण करत जा. अभंगाच्या पहिल्याच्या काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. काळ वेळ नसे, काळ वेळ नसे, काळ वेळ नसे नाम संकीर्तनी. हा उंचनी सयोनी हे नसे, उंचनी सयोनी हे नसे. आ
सदा सर्व काळ धरा नाम कंठी सदा सर्व काळ धरा नाम कंठी धरा नाम कंठी धरा नाम कंठी सदा सर्व काळ संकीर्तनी नामदेवाने सांगितलं बाबा रे बाकीच्या साधनाला काळा वेळाचं बंधन आहे कोणती साधना कोणताही उपासना त्या वेळामध्ये केली तरच आपल्याला फळ मिळणार आहे उदाहरणार्थ एकादशी आहे अजून पुढे एकादशी असताना आजच एकादशीचा उपवास आपण धरला फळ मिळणार नाही काळाने वेळाने बांधलेली साधना वगैरे आहे परंतु न काळ नियम असतात काळानं वेळानं कोणताही साधना बांधलेली नसेल फक्त ते नामचिंतन आहे कधी तुम्हाला करता येतं बरं काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही धरती अरे कधी करता येतं सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा एवढंच नव्हे नामस्मरण करण्याकरता नामचिंतन करण्याकरता आंघोळी न लगे तोंड धुवावे नाही आंघोळ केली तरी चालेल नाही तोंड धुतलं तरी चालेल याचा अर्थ 4-4 दिवस आंघोळच करू नका असा मात्र नाही वेळ प्रसंगी आता आपण माऊलीच्या सोहळ्यावर पाहतो मी तर चैतन्य महाराजांच्या पालखीवर जातो दुष्काळी बाळ सकाळी पाणीच गावागावांनी मिळत नाही मग भजन आपण थांबवतो का नाही अशा वेळी म्हणावं आंघोळी न लगे तोंड धुवावी नामस्मरण करता कोणताही अडसर वगैरे नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही ठीक आहे भलत्या काळी नामावळी अनेक प्रमाणात तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत वेळेत एवढं सांगायचं नामस्मरण करण्याकरता काळ वेळ नसे नाम संकीर्तने पुन्हा नामदेवराने विचारलं नामदेवराय अहो काही साधना अशी आहेत त्याच ज्याने करावी उदाहरणार्थ आम्हाला तो अधिकार आहे का काही मंत्र असे आहेत स्त्रियांनी जपू नये काही मंत्र असे आहेत अनेकांनी ऐकावू नये तसा काही अशा प्रकारे प्रकार आहे का नामदेवराने सांगितलं बाबा रे इथं तसा काहीही प्रकार नाही काळ उच्चारिता नाही नामसंग उंच नीच योनी हेही नसे हा उंच आहे का नीच आहे गरीब आहे का श्रीमंत आहे ब्राह्मण आहे का मराठा आहे इथे कोणताही प्रकार नाही सर्वांना अधिकार आहे सर्व प्रमाण सर्वांना ज्ञान वारकरी संप्रदायामध्ये यारे लहान सर्वांना बरं अरे जाती यातीचा मुळी संबंध नाही कोणी असा सांगा या संप्रदायामध्ये या जातीचा माणूस झाला नाही असे संत तुम्हाला सापडणार नाही प्रत्येक जाती यातीमध्ये संत जन्माला आलेले आहेत उंच नीच काही नेणे हा संपूर्ण अभंग पहा अरे जेवढं ज्ञानोबारांना आम्ही मानतो तेवढं चांभार असणारे रोहिदास महाराजांनाही तेवढंच मानतो जेवढं जोखोबारांना मानतो तेवढं तुकाराम महाराजांना सुद्धा आम्ही मानतो जाती यातीचा संबंध नाही अलीकडे उलट आपला वेडेपणा आहे माणसं आपल्यातच भांडणं करायला लागले सावता महाराज म्हटलं ना माळी समाजाला वाटतं आमचाच देव आहे आम्हीच काय तर पुण्यतिथी करावी एखादा इतर समाजाचा असेल त्याला वाटतं हे साधू आमचेच आहे अरे प्राण बुद्धी असावी सर्व एकच एक आहे याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आयुषा वेदशास्त्री वेदाने सांगितला जाती यातीचा मुळी संबंध नाही सर्वांना अधिकार आहे अरे एवढंच नव्हे कशाही असा अपि चेत सुदुराचार भजते मामनन्य साधुरेव समंतव्यस सम्यक व्यवसितो नेमका एवढा अर्जुना याचा जर विचार केला इतके दुराचारी जरी असेल तरी सुद्धा तो भक्तीने सरता होतो याता यातीचा संबंध नाही बरं अरे इतर समाज सोडा आणि मुस्लिम समाजामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायातले संत झाले आजही सुद्धा मुस्लिम समाजाचे कीर्तनकार आहेत ना भावना किती त्यांचं त्यांना माहीत परंतु मुस्लिम जरी असेल इथे संबंध नाही
कारण का पूर्व होऊन गेलेले आहे. मुस्लिम समाजाचे संत झालेले कोण? कबीर, मोमीन, लथिफा, मुसलमान. सेना नावी जाण विष्णुदास. कबीरासारखे, मोमीन सारखे, लतीफ शाह सारखे नवे तुकाराम महाराजांच्या काळात एक मुस्लिम साधू झाला. तुम्ही कदाचित नाव माहीत असेल, शेख मोहम्मद महाराज. आम्ही बऱ्याच दरवर्षी जातो बरं. शेख मोहम्मद महाराजांच्या त्या मशिदीमध्ये दरवर्षी कीर्तन मी करतो. पालखीचा मुक्काम त्या मशिदीमध्ये राहतो. यातायातीचा संबंध नाही. अरे केवढा अधिकार असेल त्या शेख मोहम्मद महाराजांचा. जेव्हा शेख मोहम्मद महाराज ज्ञानेश्वरी प्रवचन करायचे, मुस्लिम होते, परंतु चांगलं नेमकं त्या गावामध्ये श्रीगोंद्यामध्ये तेली समाज जास्त आहे. तेल्याची एक महिला दररोज प्रवचनाला जायची, दररोज प्रवचनाला जायची. काही स्पष्ट दुष्ट वृत्तीचे लोक राहतात. काही लोकांनी सांगितलं, बघ तू का तेल विकायला गेला ना, तुझी बायको दररोज त्या महाराजांकडे जाते. यार जवळजवळ 4-4 तास बसून राहते. त्या माणसाच्या मनामध्ये पाप घालून दिलेला आहे. त्या तेलाने काय तर ठरवलं, तिला काय तर आजपासून मठामध्ये जाऊ द्यायचं नाही. शेवटी बंद केलं. उद्यापासून त्या मोहम्मद महाराजांकडे जायचं नाही. शेवटी नावीला झाला ही जाऊ नये म्हणून त्या तेल्याने काय केलं, मोठाले वाडे येत आजही सुद्धा नेमके 2-4 दरवाजे आज तिला घरामध्ये कोंडून टाकलं. हा बाजारला गादा निघून गेला. नेमकं गादा दररोज अशा प्रकारे येणारी महिला 8-15 दिवस झाले का बरं येत नसेल. शेख मोहम्मद महाराजांना समज काहीतरी प्रकार आहे, याच्या मनात पाप घालून दिलेला आहे. शेख मोहम्मद महाराजांनी काय केलं, नेमकं या वाईट लोकांनी त्या बाईबद्दल, शेख महाराजांबद्दल वाईट भावना निर्माण करण्याकरता एक दिवस सांगितलं, बघ तू आहे ना, प्रवचन सुरू होऊ दे आणि नंतर तुझ्या धर्मपत्नीला पाठव, मग काय चमत्कार घडेल ते पाहू. नेमकं याला काय माहीत नाही. प्रवचन सुरू झालं. नित्यने मांडणारी महिला उशिरा आली. शेख मोहम्मद महाराजांनी तिथंच विचारलं, बाई साहेब आज उशीर का केला? उशीर का केला म्हटल्याबरोबर दुष्ट लोकांनी सांगितलं, बघ एवढ्या बाया बापड्या बसल्या, एकीला सुद्धा विचारलं नाही आणि तुझ्याच बायकोला कसं विचारलं? एवढा उशीर का केला? आणखी पाप घालून दिलं. मार 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 त्याने बायकोला मारलं, घरामध्ये कोंडून ठेवला आणि निघून गेला. शेवटी येत नाही. शेख मोहम्मद महाराज अवलिया साधू होते. तुकाराम महाराजांच्या काळातला प्रसंग आहे. शेवटी शेख मोहम्मद महाराजांनी विचार केला आणि ती काही 30-35 वर्षाची बायको होती ना, तिचं वय एकदम 80 वर्षाचं करून टाकलं. हा जेव्हा तेल विकून आला, कुलूप काढलं, दरवाजा उघडला तर पाहत होतं ही म्हातारी घरामध्ये बसली. याने विचारलं, तू घरात म्हातारी कशी काय आली? याने सांगितलं, तुम्ही कुलूप लावून गेले, आत मीच आहे, नेमकं तुम्हीच मला गुणून टाकलं, असं काय बोलता? मग तू एवढी म्हातारी कशी झाली? तिने सांगितलं, मलाही सांगता येत नाही. शेवटी त्याच्या लक्षात आला पण चूक केलेली आहे. पुन्हा बायकोला घेतलं, शेख मोहम्मद महाराजांच्या मठामध्ये आला, सांगितलं, महाराज तुमच्या पाया पडतो, जशी असेल तशी करून द्या. मग महाराज म्हणाले, बघ दररोज प्रवचनाला येऊ देणार असेल तर पहिल्यासारखी करतो, नाही तर आता अशीच 80 वर्षाची म्हातारी सांभाळत. तो पाया पडला, महाराज काही करा परंतु करून द्या. सत्य घटना. मुस्लिम असले तरी सुद्धा त्याचा अर्थ सर्वांना अधिकार. इथे भेदाभेद नाही. म्हणून नामस्मरण करण्याकरता कोणताही प्रकार बंधन नाही. नाम काळा वेळा असे नाम संकीर्तने, उंच नीच योनी हेही नसे. पुन्हा प्रश्न पडला, नामदेवला एवढी वर्ष झाली, वयाच्या 13व्या वर्षापासून आम्ही परमार्थ करतो, दररोज नामस्मरण करतो, दररोज नामस्मरण करतो, परंतु अजून आम्हाला अनुभव काय येत नाही. अरे साधना केल्यानंतर काही ना काही अनुभूती यायलाच पाहिजे. ज्यार्थी अनुभूती येत नाही त्यार्थी आपलं कुठेतरी चुकत असतं. जसं रोग म्हटला ना, डायबिटीस म्हटल्यानंतर पथ्य पाळल्यानंतर, औषध घेतल्यानंतर गुण यायलाच पाहिजे, परंतु औषध घेऊनही गुण येत नाही याचा अर्थ तुम्ही पथ्य पाळत नसाल, त्याच्यामुळे गुण येत नाही. तद्वत नामस्मरणाने तुम्हाला का सर्व मिळेल, परंतु तुम्हाला काय गुण येत नसेल, अरे नामस्मरण जसं पाहिजे तसं करा.
नामदेवराय कसं नामस्मरण करावं? नामदेवराय म्हणतात केवळ तुम्ही वाचने म्हणता, वर म्हणता. अरे खरं भगवंताचं नामचिंतन करायचं असेल तर ते कंठापासून करा आणि सदा सर्व काळ करा, मग तुम्हाला अनुभूती येईल. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. मग तो गोपाळ सांभाळील, मग तो गोपाळ सांभाळील. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. मग तो गोपाळ सांभाळील, मग तो गोपाळ सांभाळील. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. कंठी सदा सर्व काळ. नामदेवराय म्हणतात अनुभव नाही आला याचा अर्थ तुम्ही का तर नामस्मरण करता परंतु केवळ वाचने करता. पुढे पुढे वाचा माणसाची बंद पडावी आणि कंठापासून नामस्मरण घडावं. बरं कितीतरी प्रमाणात सर्वांना ज्ञात आहे. नामस्मरण करायचं तर कंठापासून करा, सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी. अरे कंठापासून सदा नामस्मरण घडायला हवं म्हणजे अनुभूती यायला लागेल. पण नामस्मरण सदा करा. त्याचप्रमाणे कंठापासून करा. काही वर्ष काही दिवस का तर वाचने करत राहावं. पुढे पुढे वाचा बंद पडावी. परंतु ज्याला अजप म्हणतात तो का तर घडत राहावा. बोलतो आपल्याशी परंतु नामस्मरण कंठामध्ये सतत चालू राहतं. त्याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तुम्ही सर्वज्ञ आहात. जटायूला समोर आणा. जटायू ज्या काळामध्ये एखादा धरा तीर्थ पडला, शेवटी कातर सांगला प्रभू या दक्षिण दिशेला रावण सीतामाईला घेऊन गेला. निरोप दिला आणि डोळे झाकले. त्या काळामध्ये प्रभूने सांगितलं लक्ष्मणा या पक्षाला उचल. शेवटी कातर उचलून घेतलं, लक्ष्मणाच्या मांडीवर दिलं. राम प्रभूने कातर भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला. धनुष्याची प्रत्यंच्या कानापर्यंत ओढलेली आहे आणि तो बाण कुठे मारलेला असेल तर जमिनीमध्ये, भूमीमध्ये. माझा जटायू शेवटच्या कात्रात जाणार आहे. त्याला शेवटच्या कात्र पाणी पाजण्याकरता सर्व तीर्थांना वर आणा. सर्वांना गेला असेल कोणी सर्व तीर्थ टाकीत म्हणून सर्व तीर्थ वर आलेली आहे. प्रभूने कात्र जटायूला मांडीवर घेतलं, सर्व तीर्थाचं पाणी घेतलं आणि चोचीमध्ये घातलं. परंतु पाणी तोंडात घातल्याबरोबर गुळणी बाहेर आली. प्रभूने म्हणावं जटायू अरे केवढा भाग्यवंत तू आहे. जगाचा नायक मालक मी का तुला शेवटचं पाणी पाहतो, ये गोड पाणी पे. सर्व तीर्थांना आमंत्रण केलेलं आहे. जटायूच्या चोचीस पाणी ओतलं की पुन्हा बाहेर आले. प्रभूने म्हणावं जटायू अरे केवढा भाग्यवंत आहे. ज्या राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलो तो राम राम म्हणत म्हणत मरण पावला. शेवटी मुलाची मांडी नाही, शिभर पाणी सुद्धा त्याला मिळालेलं नाही. हा जगाचा धनी मालक मी तुला मांडीवर घेतलं. शेवटचं तीर्थांचं पाणी पासवताना जेव्हा चोच उघडली पाणी ओतलं, चोच पाणी बाहेर आहे. प्रभूने सांगितलं का पाणी घेत नाही. तेव्हा जटायूचे उद्गार आहेत प्रभू मी आता शेवटच्या घटका मोजतो.
माझं नामस्मरण कंठापासून चालू आहे. तुम्ही जर पाणी ओतलं आणि तो घोट या कंठाच्या खाली जर गेला तर माझं नामस्मरण बंद पडेल. म्हणून मला तुमचं पाणी सुद्धा नको. याला म्हणावं धरा नाम कंठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळी. मग भगवान सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. बरं, महाराजांचं समाधान, महाराजांचं धोरण सांभाळ करावा म्हणजे काय? व्यवहारातल्या गोष्टी सांगून वेळ घेत नाही, प्रमाणे सांगत नाही. देवाने सांभाळ करावा याचा अर्थ शेवटच्या क्षणी सांभाळ करावा हे महत्वाचं. तरच परमार्थाचा दुसरं काही साध्य नाही. अरे समाधान महाराजांना नेमका रक्ताचा कॅन्सर म्हटल्यानंतर इतक्या वेदना माणसांना होतात, परंतु शेवटपर्यंत समाधान महाराज या मंडळीशी चांगला गोड बोलत काहीच वेदना जाणवल्या नाही, काही त्रास जाणवला नाही. काय अशा प्रकारे अरे ब्लड कॅन्सर इतक्या वेदना क्षणी होतात. माणसं कादळत असे कितीतरी पाहिले, धडधडात टक्कर घेतात, लोळतात, इतका वेदना होतात, तरी सुद्धा काय झाला नाही. मग तो गोपाळ सांभाळी. अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवान त्या शेवटच्या क्षणी जर का असेल देवाने सांभाळावं एवढ्या करताच परमार्थ आहे. कारण त्या काळामध्ये कोणाचा उपयोग होत नसतो, तोच आपल्याला काचा सांभाळ करणारा होतो. अर्जुनाने विचारलं, भगवान तुम्ही म्हणता शेवटच्या क्षणी नामस्मरण यावं किंवा ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरं नामनुस्मरण, शेवटच्या काळी ओम शब्दाची आठवण व्हावी, तुमचं स्मरण करता करता देह फडावा. परंतु भगवान त्या काळामध्ये ते वेळी बैसावेची कवन ठाई निरोध करणे, ते या क्षणी अंत करणे प्रणव स्मरावा. एवढ्या वेदना चालू असताना कसं नामस्मरण आठवेल? त्यावेळी भगवंताने आश्वासन दिलं, मग मी सांभाळ करणारा होतो. जन्मभर तुम्ही शुद्ध परमार्थ केला, भजन केलं, परमार्थ केला ना, ते ऋणवैपण देखोनी अंगी, मी आपुल्याची उच्चरणत्वा लागी, भक्तांची तनुत्यागी परिचर्या. माझा भक्त जेव्हा तनुचा नाम शरीराचा त्याग करेल, मी त्याच्या जवळ जातो आणि योग्य काळावेळामध्ये नामचिंतनाची आठव करून देऊन मी त्याचा उद्धार करून घेतो. म्हणून मग तो गोपाळ सांभाळी. काय सांभाळील तर तो त्याचा स्वभाव असा आहे, कृपाळू कोवसा सुखाचा सागर, करील उद्धार भाविकाशी. तो सर्वांचा भाविकांचा उद्धार करेल. नामदेवराय म्हणतात, काही जास्त काही करू नका, फक्त दृढ मनाने शुद्ध भावनेतून परमार्थ करा आणि तो सुद्धा नामस्मरण करत राहा. नामस्मरणात एवढी ताकद आहे, काय होणार नाही. काय नो हे केले अरे काय होणार पाहिजे त्या गोष्टी नामस्मरणाने साधन होतात. म्हणून थोडस एवढं छोटंसं साधन नामदेवराय म्हणतात मी आज सांगतो. त्या अभंगाच्या शेवटी नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, सोपे हे साधन, सोपे हे साधन, सोपे हे साधन. नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, सोपे साधन, सोपे साधन, सोपे साधन. नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, सोपे हे साधन, सोपे हे साधन, सोपे हे साधन. नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, नामा म्हणे फार, सोपे साधन, सोपे साधन.
नामा म्हणे फार नामा म्हणे फार सोपे साधन नामा म्हणे फार सोपे साधन वाचे नाम घेणे वाचे नाम घेणे हे तुके धरा नाम कथे धरा नाम कंठे सदा सर्व काळ सदा सर्व काळ सदा सर्व काळ धरा नाम कंठे नाम म्हणे फार सोपे साधन नाम म्हणे फार सोपे साधन वाचे नाम घेणे वाचे नाम घेणे धरा नाम कंठे धरा नाम कंठे सदा सर्व काळ सदा सर्व काळ सदा सर्व काळ धरा नाम कंठी धरा नाम कंठी सदा सर्व काळ धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ मग तो गोपाळ सांभाळीन धरा नाम कंठी धरा नाम कंठी सदा सर्व काळ सदा सर्व काळ सदा सर्व काळ धरा नाम कंठी धरा नाम कंठी सदा सर्व काळ धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ मग तो गोपाळ सांभाळेल धरा नाम कंठी धरा नाम कंठी सदा सर्व काळ सदा सर्व काळ सदा सर्व काळ धरा नाम कंठी नामामध्ये फार सोपे हे साधन वाचे नाम घेणे तुलेची धरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळी व्यथामध्ये अवकाशामध्ये आपण विचार केला एकदा भजन करून 4-5 मिनिटांमध्ये सेवेला वेळेवर विराम देऊ विठोबा जय गोपाळ कुमाई 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 गोपाळ कुमाई
नामामध्ये फार सोपे हे साधन वाचे नाम घेणे तुलेची जरा नाम कंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळी सर्व भंगाचं तात्पर्य फक्त जीवनामध्ये नामस्मरण घडावं नामचिंतनाने पाहिजे त्या गोष्टी माणसाला प्राप्त होऊ शकतात कारण अनेक संतांचे अनेक प्रमाणातून आम्हाला ज्ञात माही आहेत म्हणून फक्त नामस्मरण शेवटच्या क्षणापर्यंत